हॅलो हाय नमस्कार मैत्रिणींनो. तर आज आपण बनवणार आहे चुलीवरच्या सालपापड्या. तर त्याच्यासाठी आधी पण पातेल्याला माती लावून घेतली आहे. आता हे पातेलं आपण चुलीवर ठेवून घेणार आहे आणि याला गरम करायला पाणी ठेवणार आहे. ह्याच्यात आपण सालपापड्यांसाठी किती लागतंय बघून होतं आई. बस का तेवढं? हां, तेवढं पाणी वतलंय गरम होण्यासाठी. आता हे पाणी उकळोस तर आपण घरात बटाटे किसणार आहे. थोडंसं बटाटा पण घालणार आहे मी साबुदाण्याच्या सालपापड्यात. ते पाणी गरम करायला ठेवून घरात मी बटाटा किसणार आहे. मी रात्री साबुदाणा भिजत घातला होता, तो साबुदाणा पण घालणार आहे. तर आता आपण त्या 1.5 किलो बटाट्याला दीड किलो साबुदाण्याला एवढा बटाटा घालणार आहोत. जवळजवळ 1 किलो बटाटा आहे. मी 1 किलो बटाटा घालणार आहे. ह्याच्या आधी सगळ्यात आधी साल काढून घेऊन मग ह्याला खिसून घेणार आहे. दाखवते तुम्हाला खिसल्यानंतर, साल काढल्यानंतर. आता हे पाणी उकळलेलं आहे. हे पाणी ह्याच्यातलं थोडंसं काढून घ्यायचं, कारण पाणी जास्त झाल्यावर काढता येत नाही. कमी पडलं तर वरून घालता येते. हे पाणी काढून घेतलं. आता आपण ह्याच्यात साबुदाणा टाकणार आहे. चालू केलं. तर हा साबुदाणा वतून घेतला आहे. आता आपण बटाटा लगेच टाकू ना. बटाटा लगेच नको टाकू, शिजायला थांब जा. ठीक आहे. मीठ टाकायचं आता आणि ह्याला अधून हलवायचं आणि झाकून ठेवायचं सारखं. साबुदाणा चांगला ट्रान्सपरंट होईपर्यंत आपण शिजून घेणार आहे. थोडासा साबुदाणा शिजत आला ना, मग बटाटा टाकूया आपण, हा खिसलेला बटाटा. शिजू दे. घाल. साबुदाणा जरा शिजलाय, तर आपण आता बटाटा टाकणार आहे त्याच्यात. लय घट्ट झालंय, पाणी लागेल थोडं. तेवढं पाणी लागते बघा आई, त्या पातेल्यातलं बरोबर होते तेवढं पाणी.
शिजेपर्यंत एवढं पाणी लागतंय. आपलं पीठ शिजलंय, तर आपण आता एका छोट्या पातेल्यात काढून घेणार आहे. शिजून किती झालंय बघा. अशा पातेल्यात काढून घ्यायचं आणि प्लास्टिकच्या कागदावर हे घालायचं. तर हे शिजलेलं आहे पीठ. आता आपण पापड्या घालून घेणार आहे. आमच्या सासूबाईंनी तर चालू केलं घालायला, मी पण घालून घेते. अशा पातळ पातळ करायच्या, म्हणजे हे कसं जाड झालं ना वाळत नाहीत पटकन. आमच्या इथं दारात ऊन मिळतं, तर तेवढ्या उन्हातच घालायच्या, पुन्हा पत्र्यावर घालायच्या. अशा प्रकारे सगळ्या साबुदाण्याचे पापड घालून घेतले आहेत आणि आता हे वाळून उन्हात चांगल्या वाळून, अजून ऊन नाही आलेलं आमच्या इथं, आता ऊन येईल तेव्हा वाळतील. तरी आमच्या इथं एवढं ऊन नाही येत. मग आता हे थोड्या वेळाने थोडं ऊन आलं वाळले ना 2-2:30 वाजता, मग काढून ताटात घालून पत्र्यावर ठेवणार. तर अशा प्रकारे आमचे सालपापड्या झाल्या साबुदाण्याच्या. कशा वाटल्या तुम्हाला सालपापड्यांची रेसिपी? तर हे नक्की सांगा कमेंटमध्ये. बाय.